नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। नारळी पौर्णिमा विशेष तोंडात टाकताच विरघळणारी मऊ खुसखुशीत अशी ओल्या नारळाची वडी आज आपण करणार आहोत। रेसिपी एकदम परफेक्ट प्रमाणात सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। नारळाची वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया आणि नारळाची वडी एकदम परफेक्ट बनवण्यासाठी एकाच वाटीने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे। इथे मी या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे। तुम्ही घरातली कोणतीही एक वाटी सेट करून त्या वाटीने साहित्य मोजून घ्या। इथे मी या वाटीने 2 कप इतका ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। ओला नारळ फोडून तो त्याचा पाठीचा काळा भाग काढून हा बारीक स्लाइस करून मी स्वच्छ धुवून मिक्सरला हा चव करून घेतलेला आहे। आणि इथे 1 कप उकळून गार केलेलं दूध घेतलेलं आहे। कच्चं दूध घ्यायचं नाही, उकळून गार केलेलं दूध घेतलेलं आहे। पाऊण कप इतकी साखर घेतलेली आहे। आज आपण खुसखुशीत नारळवडी करणार आहोत, म्हणून मी इथे 2 कप नारळाच्या चवसाठी पाऊण कप इतकी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर कुटकुटीत आणि महिनाभर अशी टिकणारी नारळाची वडी करायची असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण 1.5 कप इतकं घेऊ शकता। अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे। मिल्क पावडरमुळे नारळाची वडी एकदम बर्फी सारखी लागते आणि बाइंडिंग पण छान येतं। अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि गार्निशिंग साठी आपण पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि काही केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत। ह्या ऐच्छिक आहेत, नाही घेतले तरी पण चालतील। नारळाच्या वडीचं साहित्य आपण बघितलं। आता आपल्याला ज्या ताटामध्ये किंवा ट्रे मध्ये वडी सेट करायची आहे त्या ताटाला आधी मिश्रण तयार करण्याच्या आधी तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे। मी इथे या ताटामध्ये वडी सेट करण्यासाठी ठेवणार आहे, म्हणून मी इथे या ताटाला तूप लावून घेते। तुमच्याकडे ट्रे असेल तर तुम्ही ट्रे मध्ये पण वडी सेट करू शकता। वडीचं मिश्रण बनवण्यासाठी आपल्याला इथे जाड तळ असलेली कढई घ्यायची आहे। मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। पातळ तळाची कढई घेतली तर ते मिश्रण तळाला चिकटतं, त्यामुळे आपल्याला ही जाड तळ असलेली कढईच घ्यायची आहे, किंवा तुम्ही नॉनस्टिकची पण कढई वापरू शकता। कढई गरम झाल्यावर मी 2 चमचे इतकं साजूक तूप घातलेलं आहे। तूप मी साहित्यात सांगायचं विसरली होती। अगदी 2 चमचे इतकंच तूप आपल्याला लागणार आहे। तूप वितळलं की यात आपल्याला हा नारळाचा चव घालायचा आहे। गॅस कमीच ठेवलेला आहे इथे मी। मंद गॅसवर आपल्याला 3 ते 4 मिनिटं हा नारळाचा चव परतून घ्यायचा आहे तुपावर चांगला। नारळाचा चव तुपावर परतून घेतल्यामुळे त्यातला ओलसरपणा कमी होतो आणि कच्चेपणा पण निघून जातो। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि सतत असं परतत राहायचं आहे 3 ते 4 मिनिटं। 3 ते 4 मिनिटं मी हे मंद गॅसवर परतून घेतलेलं आहे। आपल्याला ह्या नारळाचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाहीये। ह्या स्टेजला आता आपल्याला यात घालायचंय 1 कप इतकं दूध। आता गॅस मध्यम करून आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचंय 3 ते 4 मिनिटं दूध आटेपर्यंत। मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण मी परतून घेतलं। इथे तुम्ही बघू शकता दूध आपलं पूर्ण आटलेलं आहे। यात आता आपल्याला ऍड करायची आहे साखर। साखर घातल्यावर गॅस मोठा करायचा, कारण साखर वितळली की मिश्रण पातळ व्हायला लागतं। इथे मी गॅस फास्ट केलेला आहे। फास्ट केल्यावर मात्र असं सतत परतत राहायचं, नाहीतर बाजूला मिश्रण लागू शकतं। साखर विरघळायला लागली की इथे तुम्ही बघू शकता मिश्रण असं पातळ व्हायला लागलेलं आहे। गॅस मी आता मध्यम केलेला आहे। मध्यम गॅसवर आपल्याला हे असं थोडंसं दाटसर होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचंय। साखर विरघळल्यानंतर 5 ते 7 मिनिटं मी मध्यम गॅसवर मिश्रण परतून घेतलं। इथे तुम्ही बघू शकता परत एकदा हे मिश्रण असं दाटसर झालेलं आहे। आता आपण गॅस कमी करून घेतलेला आहे। आता यात घालूया मिल्क पावडर। मिल्क पावडर घातल्यावर मंद गॅसवर चांगलं 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण शिजवून घेऊया। आता अजिबात गॅस कुठेच फास्ट करायचा नाहीये। मिश्रण थोडंसं पातळ झाले तरी पण आपल्याला हे मंद गॅसवरच चांगलं हे परतून घ्यायचंय 3 ते 4 मिनिटं। त्यानंतर आपण वडीसाठी मिश्रण तयार झालंय का ते चेक करूया।
4 ते 5 मिनिटे हे मिश्रण मी सतत असं मंद गॅसवर परतून घेतलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता असं दाटसर झालेलं आहे। आपण आता मिश्रण सेट करण्यासाठी तयार झालंय की नाही ते चेक करूया। हे मिश्रण कढईपासून वेगळं पण व्हायला लागलेलं आहे आणि असा घट्ट गोळा होतोय। आता आपण हा चमचा इथे मध्ये ठेवूया आणि हा चमचा पडत नाहीये म्हणजे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। अजून एका पद्धतीने आपण चेक करूया। थोडंसं मिश्रण इथे आपण प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया। तोपर्यंत हे कढईतलं मिश्रण आपल्याला हे परतत राहायचंय। हे मिश्रण अजून हाताला चिकटते म्हणजे अजून थोडंसं आपल्याला 1 मिनिटभर परतावं लागेल। गरम आहे त्यामुळे पण चिकटत असेल, थोडं थंड होऊन देऊया। 1 मिनिटभर हे मिश्रण मी परतून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करते आणि आपण थोडंसं आता परत मिश्रण घेतलेलं आहे हे चेक करूया। याचा इथे तुम्ही बघू शकता असा गोळा तयार होतोय म्हणजे आपलं मिश्रण हे सेट करण्यासाठी तयार झालेलं आहे। इथे थोडंसं ओलसरपणा बाकी होतं त्यामुळे हे गोळा तयार होत नव्हता। हे तुम्ही इथे बघू शकता याचा गोळा तयार होतोय। या मिश्रणात आपल्याला आता ही सर्वात शेवटी वेलची पावडर घालायची आणि चांगली मिक्स करून घेऊयात। गॅस बंद केल्यावरच मी वेलची पावडर घालते, त्याच्यामुळे सुगंध आपला असा निघून जात नाही, वेलचीचा टिकून राहतो। आता आपल्याला हे पटकन सेट करायला ठेवायचं आहे तूप लावलेल्या ताटात। मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, नाहीतर ते मिश्रण पटकन सेट व्हायला सुरुवात होतं। हे मिश्रण आपण ताटात व्यवस्थित पसरून घेऊया। जितक्या जाडीच्या तुम्हाला वड्या हव्यात त्या हिशोबाने तुम्ही हे मिश्रण असं पसरवून घेऊ शकता। वडी ताटात व्यवस्थित आपण ही सेट करून घेतलेली आहे। यावर थोडेसे पिस्त्याचे काप घालूया। ते थोडेसे असे प्रेस करून सेट करून घेऊया वडीमध्ये। थोड्याशा केशराच्या काड्या घालूया आणि आपण सेट करून घेऊया। ही नारळाची वडी आता मी 4 ते 5 तासासाठी रूम टेम्परेचरवर सेट करण्यासाठी ठेवणार आहे। ही पंख्याखाली पण तुम्ही ठेवू शकता आणि तुम्हाला जर लवकर सेट करायची असेल तर रूम टेम्परेचरवर आल्यावर थोडीशी थंड झाल्यावर तुम्ही फ्रीजमध्ये 2 तासासाठी सेट करण्यासाठी ठेवू शकता। आता मी अशीच 4-5 तास पंख्याखाली ठेवणार आहे। 4 ते 5 तास मी ही वडी सेट करण्यासाठी पंख्याखाली ठेवली होती। वडी एकदम परफेक्ट सेट झालेली आहे। आता आपण कट करून घेऊया। ज्या आकाराच्या तुम्हाला वड्या हव्या असतील त्या हिशोबाने तुम्ही लहान मोठ्या कट करून घेऊ शकता। वडी आपण आता दुसऱ्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। आपली मऊ खुसखुशीत आणि रसरशीत अशी नारळाची वडी तयार झालेली आहे। तुम्ही जर पहिल्यांदा नारळाची वडी बनवत असाल तरी सुद्धा ह्या पद्धतीने बनवली तरी एकदम परफेक्ट अशी तयार होईल। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप करा।